तो खालचं दिसतं का तुम्हाला घर किती दिसत आधी खालचं स्तर पाण्यातून बघा म्हणजे पांढरा झुरतो दिसतं ना खालचा स्तर दिसतो नाही तुम्हाला की नाही दिसत हा ते महत्वाचं पांढरा दिसते हा पांढरा आहे म्हणून पांढरा दिसते बरोबर आहे समजा हा स्तर तुम्हाला खालचा जो घटक आहे तो जर तुम्हाला दिसलंच नसतं तर पाणी कसं आहे दिसते म्हणून पाणी कसं आहे दिसलं नसतं तर गढूळ आहे म्हणजे आपल्याला समजतो की आपल्या गावातलं पाणी गढूळ आहे की नाही आहे हे सिद्ध करता येऊ पाहण्याची गरज आहे का गढूळपणा पाहता त्यानंतर आपल्याला आपल्या गावचं काय तपासायचं आहे फ्लोराईड काय तपासायचं आहे फ्लोराईड तपासण्याचं कारण काय आहे फ्लोराईड युक्त जर पाणी आपण पिलं तर काय त्रास होतो आपण जर फ्लोराईडचं पाणी पिलं त्याचं नुकसान काय होतं शरीराला फ्लोराईड त्याच्यामुळे दात पिवळे होतात हाडं कमजोर होतात शरीराला वाक येतं गुडघ्यामध्ये दुखतात जाळीन दुखतात पेन होतो बरोबर आहे दुखतात दात पिवळे होतात लहान पोरांना त्याचा खूप त्रास होतो आणि म्हणून पाण्यामध्ये पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त फ्लोराईड असेल तर तो पाणी शरीराला काय आहे हानिकारक आहे म्हणून पाण्यामधलं फ्लोराईड तपासणं अत्यंत गरजेचं आहे मग फ्लोराईड कसं तपासणार याला म्हणतात F1 ची बॉटल याच्यावर लिहिलं F1 इथे कागद आहे फ्लोराईडची बेस्ट कागद ना जेवण किती असेल मग 10 मिनिटात फोन केला का हे फ्लोराईड बघा हे प्रमाण दिलं फ्लोराईडच्या कलरनुसार ठीक आहे आता आपण फ्लोराईडची टेस्ट करतो कारण फ्लोराईडची टेस्ट अत्यंत आवश्यक आहे पाण्यामध्ये फ्लोराईड जास्त असेल तर तो शरीराला बिघडवतो शरीराची रचना बिघडवतो लगेच नाही का कमरेला वास येतो हे गुडघे असे दुखतात पाय वाकडे इकडे होतात दात पिवळे होतात म्हणजे अशा प्रकारचा त्याचा त्रास शरीराला घातक त्रास होतो म्हणून फ्लोराईडचं पाणी पिऊ शकत प्यायला गोड लागलं तरी पण शरीराला फायदेशीर नाही म्हणून आपण हे एक चंचू पात्र आहे बॉटल आहे 4 एम पाणी घेऊ किती घेऊ त्याच्यावर दिलेलं आहे किती पाणी घेऊ 4 एम पाणी क्रमांक F1 थांबा तू कुठे भांडला या बाटलीचं नाव आहे F1 म्हणजे फ्लोराईड 1 तुम्ही मागे वा थोडं ना तुम्ही केलेलं आहे कोण आशावर ताईने केलेलं आहे मग सगळ्यांनी हा मग तपासून दाखवा बरं आता या हे बाटल घ्या इकडे या एकदम या आशावर कर तू थांब कुठं जरसुरस नाही महिला तर जरसुरस होते म्हणता येईल तुम्ही समजत नाही काही गोष्टी नाही कोणी तर 1 मिली पाणी भरा प्लास्टिकचे आता आपण पाणी किती घेतलं 4 mm घेतलं आता हे बाटलीचं झाकण उघडा या कोण असं करता येईल उघडा आणि त्याच्यातून हे याच्यानी ड्रॉपर 1 मिली ते फ्लोराईड घ्या रासायनिक 1 मिली पाहून घ्या 1 मिली रसायन घ्यायचं आहे किती याच्यात पाणी टाकायचं आहे 4 M मध्ये पाणी 4 M पाण्यामध्ये 1 मिली आणि पाणी किती घेतलं आपण आता इथे ते मिक्स करायचं मिक्स केलं आपण आता मी याला झाकण लावतो याला थोडं ढवळून घेतो ठीक आहे ढवळल्यानंतर काय होईल याचा कलर बदलेल मग तो कलर याला मॅच करायचं कोणतं दिसते आता सांगा तुम्ही कलर याला मॅच करायचं हा जो कलर आहे कोणत्या कलर नंबरला मॅच होतो किती नंबरला बरोबर बघा किती नंबर 0.5 ppm किती आहे याचं फ्लोराईड याच्यामध्ये म्हणजे हा पाणी पिण्यास योग्य आहे याच्यात फ्लोराईडचं प्रमाण नाही आहे पण तो कमी आहे म्हणजे हा पाणी पिण्यास योग्य आहे याच्यामध्ये दात खराब होणार हाडांना ठिसूळपणा येणार शरीराला वाक होणार नाही
म्हणून पाण्यामधला फ्लोराईड तपासणं गरजेचं आहे. समजेल तुम्हाला. आपण जी आता तपासणी केली मग हे घातक आहे, तर मग आपण काय करणार, त्याला शासनाला कळवणार. हां हां आहे लक्षात. त्याच्यामुळे पाण्यामध्ये आपण समजा आपल्याला घातक समजलं, आपल्याला जर शहानिशा करायची आहे, मग हा पाणी घेऊन पुढे पाठवणार आपण मोठ्या प्रयोगशाळेत. मग प्रयोगशाळेत एक रिपोर्ट मिळेल, त्या रिपोर्टनुसार आपण शासनाला कळवणार, शासन त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करून देते. असं आलं लक्षात. याला धुवून काढा, ते धुवून ठेवायचे नेहमी त्या पाण्यात बुडवा. ना याला आपण जी आता मध्ये तपासणी केली, याला कोणती तपासणी म्हणतात? फ्लोराईड. गढूळ पाणी पाहिलं, पीएच पाहिलं, हे बघितलं, याला कोणती तपासणी म्हणतात? जैविक की रासायनिक? कोणती तपासणी? रासायनिक तपासणी. दोन प्रकारची तपासणी, एक जैविक आणि एक रासायनिक. आता आपण जी तपासणी, कोणती तपासणी होती? रासायनिक. आता आपण कोणती तपासणी पाहणार आहोत?